आम्ही आज आव्हान देतो, जर आमच्या हातून जर एक जरी चूक झाली असली खासदारकीच्या वेळेला, आज माझ्या या लाडक्या बहिणींच्या समोर सांगतो, मंत्री पदासहित जर राजीनामा नाही दिला तर 2 बापाचा हा माझा चॅलेंज आहे आमचा. त्यांनी सांगितलेत ना आमच्या चुका, त्यांनी दाखवून द्यावी एक तरी चूक. आमचा दावा आहे, आम्ही असं काही मागत नाही. तुम्ही जर व्यवस्थित राहिला असता तर आम्ही त्याचा पण विचार केला असता, ह्यानेच आम्हाला समजवलं असतं. परंतु तुम्ही जी काही तुमच्या आता असलेत दाखवली, आता शेट्टी सांगितलंय, आता आमचे असलेत काय ती बघा. कारण आमची पद्धत आहे, पाय लागला आम्ही पाया पडतो, जाणून बुजून कोणाला पाय लावत नाही. पण आम्हाला जर कोणी पाय लावायचा जाणून बुजून प्रयत्न केला तर बाकी त्याचा जय महाराष्ट्र केल्याशिवाय घात नाही, हा आमचा पण शब्द आहे. भरत शेटने असं विधान करणं मलाच खरं तर कळू शकलं नाही. आपण म्हटलं तसं बल्लाळेश्वर मंदिरामध्ये येण्याची त्यांनी हे केली. माझी अनिकेत तटकरे म्हणून तयारी आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वर मंदिरातसुद्धा माझी येण्याची तयारी आहे. महाडला यायचं असेल तर वीरेश्वर मंदिरात येण्याची तयारी आहे. अलिबागला यायचं असेल तर कणकेश्वर मंदिरात येण्याची माझी तयारी आहे. ज्या माणसासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं, तन मन धन आम्ही सर्वस्व पणाला लावून या महाराष्ट्रात एकमेव सीट निवडून आणण्याचं काम हे आम्ही मंडळींनी केलं. आणि ते जर विसरत असतील त्याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं. कणकेश्वरच्या मंदिराची आख्यायिका अजून त्या लोकांना माहिती नसेल, तर तशी जर तयारी असेल तर महेंद्र शेठ, राजाभाऊ आणि महेश आमची तयारी.